नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, बेरोजगार तरुण असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाडीबीटी फार्मर स्कीम संदर्भात राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे. कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाअंतर्गत ज्या लाभार्थ्यांना अवजारांच्या खरेदीसाठी पूर्वसंमती मिळाली आहे त्यांच्यासाठी असलेली 30 दिवसांच्या आत बिलं किंवा चलनं अपलोड करण्याची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे. आणि या निर्णयामुळे 30 दिवसात कागदपत्रे अपलोड न केल्यामुळे राज्यातील कोणत्याही पात्र शेतकऱ्यांची पूर्वसंमतीशिवाय तो फॉर्म रद्द होणार नाही, ज्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर राज्यात महाडीबीटी योजनेअंतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी अवजारांच्या अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात पूर्वसंमत्या देण्यात आलेल्या होत्या. तथापि ही पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बाजारात अवजारांची खरेदी करावी लागते. अनेक वेळा अवजारांची खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्यात शेतकऱ्यांकडून काही कारणास्तव विलंब होतो. त्यावेळेस खरेदी न झाल्यामुळे आणि बिल चलन अपलोड न केल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची पूर्वसंमती 30 दिवसांच्या मुदतीमुळे बाद होण्याची शक्यता होती, ज्यामुळे ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहत होते. त्या दृष्टीनं शेतकऱ्यांना होणारा हा त्रास आणि विलंब लक्षात घेऊन कृषी आयुक्तालयाच्या माध्यमातून ही मुदत अट शिथिल करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं कृषी संचालकांनी याबाबत स्पष्ट सूचना सर्व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत की या निर्णयामुळे खरेदी प्रक्रियेत विलंब झाला तरीही कुठल्याही पात्र शेतकऱ्यांची पूर्वसंमती 30 दिवसात बिल चलन अपलोड न केल्यामुळे रद्द करता येणार नाही. परिणामी शेतकरी निश्चितपणे त्यांच्या अवजारांची खरेदी पूर्ण करून योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करू शकणार आहेत. त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही शेतकरी आहेत की अवजारे खरेदी करण्यासाठी अर्ज करत असतात आणि त्याची कागदपत्रे अपलोड नसल्यामुळे जर त्यांचा फॉर्म कॅन्सल होत असेल तर या ठिकाणी शेतकऱ्यांची कुठंतरी गैरसोय या ठिकाणी होत होती. ती गैरसोय दूर करण्यासाठी कृषी संचालनालयामार्फत अशा प्रकारची एक नोटीस जारी करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.